पत्रकार परिषद सुरू झाली, आपण थेट जाऊयात. जे रेस ट्रॅक आहे त्या रेस पण म्हणजे घोडे धावताना जे आहे तेही पाहता येतील आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वरच्या ह्याला बांधकाम नाही आहे. पाथवे सोडून कुठलंही बांधकाम कन्स्ट्रक्शन नाही. पूर्ण 100% उद्यान आहे आणि खाली जे आहे ते आपण म्हणाल मगाशी त्याप्रमाणे ते खालचं कुठले कुठले स्पोर्ट्स आहे दाखवा ना. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते दाखवा. व्हॉलीबॉल आहे, हँडबॉल आहे, बास्केटबॉल आहे, क्रिकेट नेट आहे, जिम्नॅस्टिक आहे, ॲक्वॅटिक एरिना आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, बॅडमिंटन आहे. म्हणजे आपली मराठमोळे खेळ पण आहेत. कितने टाइप के हैं सर. शूटिंग रेंज है, रेसलिंग है, बॉक्सिंग है, स्क्वैश है, जूडो है, स्केटिंग है, टेक्वांडो है, ताइक्वांडो, टेबल टेनिस. आणि दुसरी गोष्ट हे जे आहे खालचं याला पूर्णपणे व्हेंटिलेशन आहे आणि नॅचरल लाईट आहेत. त्या पद्धतीचं ते केलेलं आहे. आणि टोटली हे सगळं जे आहे जे काही लोक मध्ये सांगत होते की तिथे काही वरती इंडोर स्टेडियम होईल, गेम होतील, कन्स्ट्रक्शन होईल, तर बिलकुल तसं काही नाही आहे. पूर्णपणे हे इको फ्रेंडली आपण करतोय आणि मुंबईकरांसाठी 300 एकराचा मोठा ऑक्सिजन पार्क जो आहे या ठिकाणी निर्माण होतोय. म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा हा सेंट्रल पार्क आहे, सिटी पार्क आहे. हां, आता हे एक झालं. आता हे बघितल्यानंतर एक दुसरं एक आपलं तुम्हाला ठाण्याचं दाखवतो मी. हां, कनेक्टिव्हिटी दाखवा. कनेक्टिव्हिटी बघून घ्या. हां, सांगा ना. आपल्याकडे आता मेट्रो 3 त्याचं स्टेशन इथं आलेलं आहे, नेहरू सायन्स सेंटर. हे अंडरग्राऊंड खालच्या खाली महालक्ष्मीला कनेक्ट होणार. म्हणजे आता जे काय इव्हेंट होतात किंवा स्पोर्ट्स आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक आले तर त्यांच्या मुवमेंटचा जो प्रश्न तयार आहे तो इथं खालच्या खाली या कनेक्ट होईल. आणि तोच अंडरपास हा अॅनी बेझंट रोड, क्रॉस रोड हजेरीला जाईल. म्हणजे हा जो पूर्ण कोस्टल पार्क आहे हा कोस्टल पार्क खालच्या खाली या पूर्ण महालक्ष्मी सेंटर पार्कला आणि पूर्ण या सगळ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला. आणि या ठिकाणी आपलं ऑलरेडी अंडरग्राऊंड पार्किंग सुरू झालंय. 1200 गाड्यांचं पार्किंग इथे येणार आहे. मूळ जो कोस्टल रोडचा जो प्रकल्प आहे त्याच्यामधलाच हा भाग आहे ज्याच्यामध्ये 100 बसेस आणि बाकी गाड्या असतील. तर हा जो रस्ता आहे हा सरळ पार्किंगला कनेक्ट होईल. म्हणजे पार्किंगवरनं आपल्याला मेट्रोला जाता येईल खालच्या खाली आणि इथल्या सगळ्या सुविधांना पण व्हिजिट करता येईल. अशा पद्धतीचा हा पूर्ण आराखडा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. हा जो अंडरपास आहे ह्याचं काम मुंबई महापालिकेने MMRCL ला दिलेला आहे आणि त्याची निविदा देखील प्रसिद्ध झालेली आहे परवा दिवशी. आता हा एक तर जागतिक दर्जाचा मोठा सेंट्रल पार्क मुंबईकरांना वरदान ठरेल आणि म्हणजे सगळ्यांनाच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना याचा आनंद घेता येईल. जे आम्ही बोललो होतो जसं आमचं महायुती सरकार आलं आणि त्यावेळेस आम्ही ती संकल्पना मांडली, त्याला आम्ही एवढं सगळं हे करून मूर्तरूप दिलेलं आहे. याचं आता काम सुरू आम्ही करू. आणि मी इथं मुंबईचे आयुक्त आताचे गगराणी जी यांना धन्यवाद देतो. हाफिज कॉन्ट्रॅक्टर बहुत ही अच्छा आपने किया है, ये आपके लिए आपका भी बहुत बहुत अभिनंदन. आणि सुरुवातीला आपले चैल कमिशनर होते त्यांनी मग त्या लोकांशी बोलून, रेस्कोर्सच्या लोकांशी बोलून ते जागा आपल्याकडे घेतलेली आहे. ठाणे शहरातलं एक ठाणे खाडी किनारी
एक विविंग टॉवर आहे 50 एकरमध्ये आणि कन्व्हेन्शन सेंटर आहे कासरवडावली. हे देखील ऑफिस कॉन्ट्रॅक्टर यांनी बनवलेलं आहे आणि उंची आहे 260 मीटर. सबसे बड़ा है इंडिया का सबसे बड़ा आहे. आयफेल टॉवर 300 मीटर आहे, आपला 260 आहे. तर तो एक दाखवा. तर दुसरा टाउन पार्क आहे कोलशेतमधला 25 एकरमधला आणि एक स्नो पार्क आहे इंटरनॅशनल लेवलचा. अम्युजमेंट पार्क आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे, पक्षी संग्रहालय आहे आणि एक दाखवा नाही. नंबर 1 दिखाओ कौन सा है. टाउन पार्क ये विविंग टावर है ना, टाउन पार्क वाला. हाँ, टाउन पार्क. DOT वर बांधणार आहे. हां. आकाश नाही लागणार. प्लॅनेटोरियम गोष्टी आहेत. सायन्स सेंटर एक्वेरियम, सायन्स सेंटर आहे, ॲक्वेरियम आहे, फिशरीज हेरिटेज आहे, प्लॅनेटोरियम आहे. 4 याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत. पब्लिक एरिया 50 एकरमध्ये. बरोबर. जी सर. स्नो पार्क आणि अम्युजमेंट पार्क स्नो पार्क आणि अम्युजमेंट पार्क 25 एकरमध्ये. 25 एकरमध्ये आहे. हा सुद्धा आपण निधी लावत नाही, PPP तत्वावर आहे. हो, ते सांगू शकतात. हां, आहे बघा. एवेरी दाखवा ना. हां, पक्षी संग्रहालय. पक्षी संग्रहालय 12.5 एकरामध्ये आहे. ते जरा त्याचा पिक्चर ते मोठा करा. नेक्स्ट पुढे. हां, हे म्युझिकल सेंटर. हां, म्युझिकल सेंटर. तो परत आहे 25 एकरमध्ये आहे सर. आहे 25 एकरातलं. 25 एकर आहे ना. आता 20 बाय 25 एकर. Yes, sir. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे माहिती देत होते. मुंबईमध्ये महालक्ष्मी रेसकोर्सच्या खाली अंडरग्राऊंड असं एक सेंट्रल पार्क होणार आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणार आहे. त्याचबरोबर वरती सेंट्रल पार्क होणार आहे. त्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन आहे. यावर आपली नजर असेल. आता एक